हो मॅडम, मी जे काय आहे ते सगळं खरं खरं सांगतो. त्या कामिनी मॅडमच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं होतं. मी आधी नाही म्हणालो त्यांना, पण त्या अनिकाने मला फोर्स केलं. तू हे खरं बोलतोयस का स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचं नाव घेतोस? नाही सर, खरंच मला तर फक्त एक प्यादा म्हणून वापरलो. पण या सगळ्याच्या मास्टर माइंड खरं तर कामिनी मॅडम आणि अनिका आहेत. मग कमळी तिकडे कसं काय चोरी करायला आली होती? मॅडम ती कमळी नव्हती हो. कमळीच्या गेटअप मध्ये अनिकाची मैत्रीण आली होती. जेव्हा कामिनी मॅडम आणि अनिका मला प्लॅन सांगायला आले होते तेव्हा तू सगळ्यात आधी पैशांची चोरी तू करायचीस. चोरी करताना समजा कॅमेऱ्यामध्ये पकडला गेला तर सरळ कमळीचं नाव सांगायचं. असं सांगायचं की तिनेच तुला हे करायला लावलं. कळलं? हे बघा, तुम्हाला दोघांनाही काहीच होणार नाही. आपल्याला त्या कमळीचा गेम पलटवायचा. ती रेस्टिकेट झालीच पाहिजे, हे सगळं त्याच्याचसाठी. लक्षात आलंय? कारण या सगळ्याचं तुम्हाला मिळणार आहे, हो ना? कमळी तू? सर तुम्ही? हो, आम्हीच. लाज नाही वाटली तुला आदित्य? अरे 4 पैशासाठी हे सगळं करायला तयार झालास तू? अरे तुझ्यासारख्या लोकांमुळे ना कमळीसारख्या चांगल्या माणसांचं काय नुकसान होत आलंय. सर, याला असं बोलून काय बी अक्कल येणार नाही. यो जे जे काही बोललाय की नाही, समजा मी रेकॉर्ड केले. याला सरळ आपण पोलिसांच्या ताब्यात देऊया, तेव्हाच याची अक्कल ठिकाणावर येईल. हे सगळं करूच का निंगे, पण ह्याला असा सोडायचा नाही. मी तर याला ठोकणारच आहे. काय रे, लाज नाही वाटली तुला? तुझ्यामुळे माझ्या बहिणीची एवढी बदनामी झाली. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? बंड्या थांब जरा, थांब. नाही ऋषी भाऊ, मी ह्याला असं नाही सोडणार. तुझ्या तर लाज नाही वाटत तुला? पंड्या ग बस. हे बघ, खरं तर मला बी लय राग आला याचा. या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय का? अनिकावर एवढा विश्वास ठेवलेला ग मी, आणि तिनं काय केलं? तिने हे नाटक करायला नको होतं. तिनं फसवलंय आपल्याला. वय खरं यो बी तिच्या एवढाच गुन्हेगार आहे. याला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच लागते. नाही निघे, थांब. त्याला आपण पोलिसात दिले तर आपल्याच कॉलेजचं नाव बदनाम होणार आहे. ए आदित्य, तू माझी बदनामी केलीस ना हो? आता बघ, कॉलेजमधनं तुला बाहेर काढून टाकतोय की नाही. कमळी प्लीज मला माफ कर का, माझी चुकी झाली. माझ्या आयुष्यभरचं नुकसान होईल का? कमळी प्लीज, माझ्या घरच्यांना पण खूप वाईट वाटेल. तुझी माफी मागतो, प्लीज मला माफ कर कमळी. चुकीला शिक्षा ही मिळणारच. नाही तर चूक करणाऱ्याला सगळं सोपं वाटायला लागतं. तो समोरच्याला ग्रांटेड धरतो आणि समोरच्याचा चांगुलपणा वीकनेस समजतो. खरं तुझ्या चुकीची शिक्षा तर तुला मिळणारच आहे. तुला जर तुझ्या शिक्षेसाठी सूट पाहिजे असेल तर आमची मदत करायला लागेल तुला. काय करावं लागेल मला? नो 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 नो, मला ना खूप डाऊट येतोय की या लोकांना काही कळालंय का? हे लोकांचा ट्रेस पण लागत नाहीये. यांना आपलं सिक्रेट कळालं असेल तर? कसलं सिक्रेट? अगं, आपण चोरी केली आणि कमीवर खोटा आरोप टाकला, ते वालं सिक्रेट. मला वाटतंय ते त्यांना कळालंय. अगं कसं शक्य आहे? त्यांना कसं कळणार? हे बघ, ते सिक्रेट फक्त आपल्या तिघींना आणि त्या दोघांनाच माहिती होतं. मला असं फील होतंय की त्या दोघांनी ना त्यांना सांगून दिलंय. कसं शक्य आहे? हे बघ, ती मुलगी जी कोणी कमळीसारखी कपडे घातलेली जी मुलगी, ती तुझी मैत्रीण आहे आणि ती आज दिवसभर तुझ्यासोबतच होती, हो की नाही? म्हणजे ती तर याच्यात असू शकत नाही. दुसरा राहिला कोण? तो आदित्य, बरोबर? तो तर त्यांच्या हाती लागणारच नाही. हे तू कसं काय सांगू शकतेस? कारण मीच त्याला ठेवलेलं आहे, एका फ्लॅटवर लपवून ठेवलेलं आहे. व्हॉट? तू हे कधी केलं ग्रॅनियाची? कसं केलं? का केलंस? मला का नाही सांगितलं? तू आत्ता का सांगते मला? ओ माय गॉड, मला तर वाटतं की त्याने त्याला सांगितलं सगळं. तू 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 कॉल कर त्याला, लवकर कॉल कर. हा, पण तुला
म्हणजे मला सांग, हे ऋषीच्या बोलण्यावरनं तुला असं वाटलं का? हो, त्याने क्लिअरली मला सांगितलं की तो कोणाची तरी पोल खोलायला गेलाय. आय एम शुअर तो याचीच पोल खोलतोय. तू कॉल कर ना लवकर. हो हो हो. तू 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 फोन ठेव. तू चल माझ्यासोबत. त्यांना कळालंय. चल लवकर चल. हो हो. तू थांब, मी जाते तिच्या बरोबर. शोध तर घ्यायला पाहिजेस ना. निंगे सॉरी. आजपर्यंत तू मला सगळं खरं सांगायचा प्रयत्न करत होती, पण मीच ऐकलं नाही ग तुझं. मी विश्वास ठेवला नाही तुझ्यावर. अनिका सुधारली आहे, ती बदलली आहे, या गोष्टीवर मला विश्वासच ठेवायचा नव्हता. माझं चुकलं ग. कमळे, मला तुझ्या बोलण्याचं काय बी वाईट वाटलेलं नाही. मला फक्त तुझी काळजी वाटत होती ग. निंगे मला अन्नपूर्णा आजी आणि राजन काकांची जास्त काळजी वाटायला लागली आहे ग. आज न उद्या आपल्याला या घरातनं निघून जायला लागणार आहे. एकच आशा होती का आजींची मोठी नात नाही तर निदान बारकी नात तरी सुधारली आहे बघून त्यासने किती बरं वाटेल. पण सगळं खोटं निघालं ग. कमळे, त्यांचा अजून काहीतरी मोठा प्लॅन सुरू आहे बघ. नक्कीच काहीतरी मोठं करणार आहे त्या. आपल्याला आता लई सांभाळून राहायला लागतंय. त्यांचा काही भरोसा नाही, त्या काय बी करतील. राणी आजी, हवाला फ्लॅट आहे का त्याचा? ह्याच्यातला पोल आहे तू त्याला? हो हो य शांत. तू डोर वाजव ना प्लीज. बघितलं बघितलं, तो 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 दरवाजा उघडत नाहीये. याचा अर्थ तो ऑलरेडी कमळीच्या हाती लागला. ओ गॉड, मी सांगत होते तुला. तुला माहितीच नाहीये ती कमळी किती डेंजर आहे. ओ गॉड, शिट. राणी आजी, चुप आहेस का? तुझ्याकडे चावी होती तरी तू दरवाजा वाजवत बसली आणि मलाही वाजवायला लावला. ओ गॉड, काय बाई आहे ही. काय झालं एवढं रात्री तुम्ही इकडे? तू कुठे होता? इतका वेळ दरवाजा का नाही ओपन केलास? अरे झोपलो होतो मी. कोणी झोपतं का? तुला दरवाजाचा आवाज आला नाही? बहिरा आहेस? काय रे, तू इथे राहतोस हे तू कोणाला सांगितलं नाही आहेस ना? कोणी पाहिलंय तुला? किंवा कोणी भेटायला वगैरे आलेले? मी फोन करत होते, तू उचलला नाहीस. मॅडम तुम्हीच तर बोलले होते फोन बंद कर म्हणून. सॉरी विसरूनच गेले मी. लक्षात ठेव, कुणालाही भेटायचं नाही किंवा कुणालाही फोन नाही करायचा. आणि ऐकून घे, काहीही गडबड करायची नाही. तू कोणाच्या हाती लागला किंवा गडबड केली ना तर मी तुला मारून टाकीन. सोपचा